मीरा भाईंदरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादाचे पडसाद आता शेजारील वसई विरारमध्येही उमटताना दिसत आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज वसई विरार महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहराच्या समस्यांवर चर्चा तर केलीच, पण सदावर्तेंना जाहीर इशारा देऊन खळबळ उडवून दिली आहे. शहरातील नालेसफाई आणि पाणी साचण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी वसई विरारमधील पावसाळ्यातील भीषण परिस्थितीवर भाष्य केले. वसई विरारमधील नाले हे आजची सर्वात मोठी समस्या आहे. मी गेली 4 वर्षे पाहतोय की इथे एकदा पाणी साचलं की ते उतरायला 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आणि महापालिकेचे प्रचंड नुकसान होते. याच विषयावर आम्ही आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असून नवीन आयुक्त शहरासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करतील अशी आम्हाला खात्री आहे. मीरा भाईंदरमधील वादाचा संदर्भ देत अविनाश जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कडाडून टीका केली. जाधव यांनी अत्यंत आक्रमक भाषेत सदावर्तेंना आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर सदावर्ते यांनी मीरा भाईंदरमध्ये यावं. जर ते तिथे आले तर ते पुन्हा सुखरूप आपल्या घरी जाणार नाही याची मी खात्री देतो. हे सांगत असताना अविनाश जाधव काय म्हणालेत पाहूयात. मला असं वाटतं की सदावर्ते जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे. आणि जर ते मीरा भाईंदरमध्ये आले तर खात्रीने सांगतो की सदावर्ते मीरा भाईंदरमधनं परत घरी जाणार नाही. असं वाटतं की वसई विरारला आता नवीन आयुक्त भेटलेले आहेत आणि त्यांची आमची भेट झाली नव्हती. सो आज आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. तसंच वसई विरारमधलं पावसाळ्यातला अतिशय महत्त्वाचा विषय जो नाळ्यांचा. कारण वसई विरारात दर मागील 3-4 वर्ष मी पाहतोय की एकदा पाणी भरलं की 2-2 दिवस पाणी खाली उतरत नाही आणि त्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होतोय. इथला महानगरपालिकेचं खूप नुकसान होतं, लोकांचं खूप नुकसान होतं. तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटलोय आणि विविध विषयांवर वसई विरारमधल्या आमची त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक सर्व गोष्टींना पूर्ण करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तर आम्हाला खात्री आहे की नवीन आयुक्त काहीतरी वसई विरारसाठी चांगलं करतील.